हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा चॅनलवरती आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तसं नवीन वर्ष लागून जाते ते 8 दिवस झालेले, पण माझा नवीन वर्षातला हा पहिलाच व्लॉग आहे, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यात अगोदर ह्या 2 महिन्यांनंतर मी हा व्लॉग स्टार्ट केलेला आहे, सुरुवात केलेली आहे व्लॉगिंगला। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे। आणि कशा आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्त राहा, मजेत राहा आणि आपली काळजी घ्या। आपल्याला जेवढं होईल तेवढं आपली स्वतःची काळजी घ्यायची, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची, त्याचबरोबर आपल्या घरातल्यांची सुद्धा आरोग्याची आपल्याला काळजी घ्यायची। तर मी ते सगळं कसं करते, त्याचबरोबर नवीन वर्षातल्या माझ्या टू डू लिस्टमधल्या काय काय माझ्या काही मला ज्या गोष्टी अचीव करायच्या आहे, माझे काय गोल आहे ते मी माझी टू डू लिस्ट बनवलेली आहे, तेही मनात बरं का। तर तिच्यावर मी काम करण्याचं ठरवलेलं आहे। तर ते मी आता स्टार्ट केलेलं आहे। नवीन वर्ष सुरू होऊन जवळजवळ 8 दिवस झालेले आहे आणि त्यानंतर मी व्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे। तर सगळ्यात अगोदर जे आहे ते पहिलं माझं टू डू लिस्टमधलं जे आहे ते म्हणजे आपल्या स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यायचं आणि घरातल्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं। सेकंडला मी जास्त प्रायोरिटी देणार आहे ते माझ्या यूट्यूब चॅनलला। रेग्युलरली आता मी इथून पुढे व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की यूट्यूब चॅनल जे ते माझं यूट्यूब चॅनल जे आहे त्याच्यावर काम करणं हे माझं पॅशन आहे, ही माझी आवड आहे, गरज नाही आहे। पण बघा, आवड असली म्हणजे फक्त आवडच आहे असं काही नाही। यूट्यूबवर जे ते सगळेच पैसे कमावण्यासाठीच येतात, तर पैसे कमावण्याचं ते हे साधन आहेच आहे, पण आपली ही माझी तर ही आवडही आहे। आपली आवड जी आहे ती आपण नक्कीच जपली पाहिजे। तर तेच मी ते करण्याचा प्रयत्न करणार आहे। जे मला पाहिजे, जी माझी आवड आहे आणि जी माझ्या आवाक्यात आहे त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर म्हटलं चला 2025 मध्ये आपण आपल्या काही ज्या इच्छा आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, आपले गोल्स अचीव करण्याचा प्रयत्न करूया। त्यामुळे मी सकाळी जे ते व्लॉग स्टार्ट केलेला आहे। 5:30ला उठली होती सकाळी उठले 5:30 वाजता। मी आणि मिस्टर जे ते चालायला जात असतो, तर तिकडे आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो। त्यानंतर थोडंसं प्राणायाम वगैरे केलं, त्यानंतर आंघोळ केली आणि देवपूजा करून घेतली। देवपूजा जी ती माझी 2 टप्प्यामध्ये होते, पण आता सध्या एकाच टप्प्यामध्ये देवपूजा चालू आहे, कारण की घरामध्ये काम चालू आहे। तर पहिल्या टप्प्यातली माझी देवपूजा झालेली आहे, ज्यामध्ये मी सूर्यदेवांना अर्घ्य देणे, तुळशीला पाणी घालणे, बाहेर दिवा लावणे, घरात दिवा लावणे, त्याचबरोबर किचनमध्ये गॅसची पूजा करून गॅसजवळ सुद्धा मी आग्नेय दिशेला दिवा लावत असते। तसं मला जे ते आमच्या घराचं जे वास्तुशास्त्राचं काम जे करतायत ते दादा त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्या हिशोबाने मी जे ते वास्तुपुरुषाच्या जवळ आग्नेय दिशेला जे ते तुपाचा दिवा लावत असते आणि अगरबत्ती लावत असते। तर ते सगळं करून घेतलं आणि त्यानंतर आता मी किचनमध्ये माझं काम करायला सुरुवात केलेली आहे। माझी मोठी मुलगी जी ती 12वीला आहे आणि छोटी मुलगी 10वीला आहे आणि मुलगा जो तो 6th स्टँडर्डला आहे, 6वीला आहे। मला फक्त 10वीची म्हणजे आता 12th बोर्ड आणि 10th बोर्डचे आता सध्या प्रिलिम चालू आहे। तर त्यांचे बोर्डचे एक्झाम येतील, पण आता प्रिलिम चालू आहे। त्यांचं आमच्या घरामध्ये फुल ऑन अभ्यासाचं वातावरण आहे। तर मुली पहाटेच उठलेल्या असतात अभ्यासासाठी, तर त्या उठलेल्या होत्या। त्यांनी त्यांच्या हाताने सकाळी उठून ब्लॅक कॉफी वगैरे त्या करून घेता, त्या सकाळी उठून ब्लॅक कॉफी घेता। त्यांनी त्यांचं एक करून घेतलेलं होतं, कॉफी वगैरे घेतलेली होती। पण इथे मी आता स्वयंपाकासाठी आलेली, कारण की मला अनुष्काला आणि शौर्यला टिफिन द्यायचा आहे आणि तनिष्का जी तिची प्रिलिम आहे, तर ते 1-2 दिवसाच्या गॅपने असते। तर ती कालच पेपरला जाऊन आलेली होती, तर आज तिचा काही पेपर नव्हता। मला तिचा टिफिन द्यायचं नव्हतं, तर मी अगोदरच येते 1 दिवस अगोदर टिफिनची सगळी तयारी करून ठेवलेली असती, कटिंग चॉपिंग करून ठेवलेली असती। तर ती करून ठेवलेल्या असल्यामुळं मला सकाळी उठल्याबरोबर ना काम करायला अजिबात असा लोड येत नाही, पटापट माझे कामं झालेले असते, कारण की रात्री मी कटिंग चॉपिंग करून ठेवलेली असते, पूर्वतयारी सगळी करून ठेवलेली असते आणि किचनही माझं नेहमी नीट अँड क्लीन असतं। तर सकाळी उठल्यानंतर मला ते फ्रेश असं किचन दिसतं ना, त्यामुळे मलाही अजूनच जास्त असं फ्रेश वाटतं। तर तुम्ही इथे बघितलं की मी काही व्हेजिटेबल्स कट करून ठेवलेले होते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी थंडीच्या दिवसामध्ये काय होतं की गाजर आणि ना फ्लावर, बीन्स हे स्वस्त असतात आणि फ्रेश मिळत असतात। तर ह्या दिवसामध्ये ना मी फ्रोझन गाजर आणि
बीन्स आणि फ्लावर ते स्वस्त असताना ते घरी आणून ठेवते आणि ते फ्रोझन करून ठेवत असते. तर तीच एक ते करणार आहे मी, ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ते मी कालच कट करून ठेवलेले होते मला ज्या आकारात पाहिजे त्या आकारांमध्ये. आणि बस इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी गरम झालं, त्यामध्ये जे ते 2 चमचे मी मीठ घालून घेतलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर हे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे. आणि व्हेजिटेबल्स टाकल्यानंतर सुद्धा त्याला एकच उकळी येऊन द्यायची, फक्त एक उकळी येऊन द्यायची आणि लगेचच ते व्हेजिटेबल्स जे ते काढून घ्यायचे आणि एका चाळणीमध्ये त्यांच्यातलं पूर्ण पाणी जे ते ड्रेन होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे. बस एवढंच आपल्याला करायचे. आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मग झिपलॉक बॅगमध्ये हे भरून पूर्णपणे थंड झाल्यानंतर भरून ठेवायचे आणि फ्रीझरला लावून ठेवायचे. आपले मस्त असे फ्रोझन जे मिक्स व्हेजिटेबल्स आहे ना ते बनवून रेडी होतात. तर तसे तर हे मिक्स व्हेजिटेबल्स जे आहे ते 3, 4, 6 महिने टिकतात. पण मी एवढे बनवलेले नाही, एवढे 4 ते 5 वेळेस माझे मिक्स व्हेजिटेबल्सची भाजी होईल किंवा मग म्हणजे मिक्स व्हेजिटेबल कोरमा, मिक्स व्हेजिटेबल ची भाजी किंवा मग कोल्हापुरी व्हेज करायला मला ही काम येईल ह्या हिशोबाने व्हेज राईस करण्यासाठी. तर 4 ते 5 वेळेस मी ह्या ज्या व्हेजिटेबल्स आहे ना ह्या यूज करू शकेल एवढ्या इतपत मी केलेले आहे. तर तुम्ही यापेक्षा जास्तही करून ठेवू शकता. पण माझं जे ते फ्रीज छोटा असल्यामुळे मला काही गोष्टींचे लिमिट्स आहे. सो त्या हिशोबाने मी हे व्हेजिटेबल्सचे ते एवढे केलेले हे मी आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर. तर या पद्धतीने आपल्याला जे ते फ्रोझन व्हेजिटेबल्स जे ते स्टोअर करायचे असतात. त्यानंतर सकाळची वेळ होती, आलं लसूण पेस्ट माझी संपलेली होती. तर मी ते एक साईड चहासुद्धा ठेवलेला आहे. चहामध्ये आलं जे ते कुटून घातलेले, वेलची कुटून घातलेली आणि ते गवती चहा असतो ना तो घातलेला आहे. आणि पाण्यामध्ये ते थोडंसं मी उकळून घेईल आणि त्यानंतर त्याला एक थोडीशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार साखर आणि चहापत्ती घालायची आहे. आणि इकडे लगेच मी आता आलं लसूण पेस्ट करायला घेतली. तर त्यासाठी मी 1 पाऊण वाटी जे ते आलं जे ते छिलून कट करून घेतलेलं आहे आणि 1 मोठी वाटी भरून म्हणजे त्याच्या आल्याच्या डबल असे लसूण घेतलेला आहे, तो सोलून घेतलेला होता, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला. आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला 2 चमचे जे ते मीठ घालून घ्यायचे, जेणेकरून आपण जे आलं लसूण पेस्ट बनवणार आहे ना तर मी जे ते 1 महिनाभर पुरवल एवढी आलं लसूण पेस्ट जे ते एकदाच करून ठेवत असते. तर त्या हिशोबाने मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी ते आलं टिकण्यासाठी, आलं लसूण पेस्ट टिकण्यासाठी आणि ते फ्रेश राहण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचे. आणि ते फ्रीझरमध्ये ना त्याचा एकदम कडक असा गोळा पण तयार होत नाही, म्हणजे बर्फ तयार होत नाही, त्याकरता सुद्धा आपल्याला जे ते त्यात मीठ घालायचं असतं. तर या पद्धतीने मी मीठ घालून मिक्सरवरती ते छान असं फिरून घेतलं, मस्त अशी पेस्ट बनवून घेतली. आणि बस एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला ही आलं लसूण पेस्ट भरून आणि फ्रीझरमध्ये ठेवायची. तर ती मस्त अशी 1-2 महिनासुद्धा टिकते. पण आपण एवढी बनवतच नाही, जास्तीत जास्त 3 आठवडे मला ही आलं लसूण पेस्ट जी ती जाणार आहे. तर ही मी या पद्धतीने स्टोअर करून ठेवत असते. आणि थोडंसं आलं मी उरवलेलं होतं, तर ते मी चहासाठी ठेवलेलं असतं. तर मुलांना जे ते मी गवतीच्या आलं आणि वेलची घालून देते, दूधही बनवून देत असते आणि कधीमधी मी चहासुद्धा घेत असते. काय होतं ना, किती जरी काही केलं ना, आपण खूप दिवसापासून आता चहा वगैरे घेतो, तर सकाळी ना चहा घेतल्याशिवाय जे ते होत नाही. तर सकाळी मी काय करते, एक साईडला मी तिकडे जिरा वॉटर ठेवलेलं होतं ना, ते जिरा वॉटर घेत असते. आणि त्याच्यानंतर मुलं सगळे गेल्यानंतर ना 10-10:30ला मला चहासुद्धा करत असते. तर या पद्धतीने मुलांना चहा करून दिला, मिस्टरांना चहा करून दिला आणि मी माझ्यासाठी जे ते जिरा वॉटर घेतलेलं आहे. तर मी जिरा वॉटर घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर ते जिरा वॉटर माझं सगळं काम होतं, मस्त असं कोमट होऊन जातं. तर मग यांच्यासोबत बसून मी जिरा वॉटर घेत असते. जिरा वॉटर घेण्याचे फायदे काय ते तुम्ही विचाराल आता. तर जिरा वॉटर जे ते आपल्याला वेट लॉसमध्ये सुद्धा मदत करतं आणि आपल्याला जे ते ॲसिडिटी होऊन नाही देत आणि आपल्याला जास्त भूक सुद्धा लागून नाही देत. त्याकरता आपल्याला जिरा वॉटर नाही, सोफचं वॉटर घ्यायचे. तर मी बडीशोप जी असते ना आपली, ते बडीशोपचं वॉटर घेत असते. तर त्याच्याने खूप फरक पडतो आणि मला त्याचा चांगला अनुभव सुद्धा येत आहे. त्यानंतर आता मी ते थोडंसं थांबले आणि त्यानंतर स्वयंपाक करायला घेतलेला आहे. टिफिनला मी मुलांच्या टिफिनसाठी टिफिनची भाजी बनवत आहे. तर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घातले, कढीपत्ता घातला, लसूण घातला आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा घातलेली आहे 1/2 चमचा. त्यामध्येच मी
जे काश्मीरी लाल तिखट असतं ना ते घातले 1 चमचा, अर्धा चमचा हळद पावडर घातली, 1 चमचा आपल्याला जिरा पावडर घालायची आणि मस्त असे हे मसाले जे ते आपल्याला खमंग तळून घ्यायचे। तर मी गॅस जो तो कमी ठेवलेला आहे आणि घरी बनवलेला गरम मसाला मी 1 चमचा घातलेला आहे आणि किचन किंग मसाला जो आहे तो 1 चमचा घातलेला आहे आणि हे मसाले जे ते आपल्याला छान असे 1 मिनिटभर कोथिंबीर घालून परतून घ्यायचे आणि तुम्ही लागलंच तर ह्या जागेवर म्हणजे कोथिंबीर घातली की लगेच त्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे जे पोह्याचे चमचे असतील ते पोह्याचे चमचे भरून पाणी घातलं तरी चालेल, जेणेकरून आपले मसाले जे ते जळत नाही त्याकरता। पण मी ते काही केलं नाही कारण की मी गॅसची फ्लेम जी ती मेंटेन ठेवलेली होती। बस 1 मिनिटभर सगळे मसाले तळून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये भिजवलेली चणा डाळ घालायची। तर मी चणा डाळ जे ती उठल्याबरोबर भिजत घातलेली होती, 2 घंटे छान अशी ती 2 तासात भिजून गेलेली आहे। ती चणा डाळ घालून सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचा हा सगळा मसाला आणि त्यानंतर यामध्ये मी धुवून छिलून घेतलेले दोडके जे ते असे कट करून ठेवलेले होते आदल्या दिवशी रात्री, तर ते दोडके जे ते मी यात घालून घेतले। पुन्हा वरून कोथिंबीर घातली, थोडासा गूळ घातला, चवीनुसार मीठ घातलं आणि हे छान असे आपल्याला दोडके ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे, छान असे परतून घ्यायचे आणि बस झाकण ठेवून आपल्याला हे दोडके जे ते मीडियम आचेवर शिजवून घ्यायचे आणि पाणी आपल्याला इथे अजिबात वापरायचं नाही कारण की आपल्याला ही सुकी टिफिनची भाजी बनवायची आहे। तर आपल्याला एकदम छान अशी सुकी आणि लपतपीत अशी भाजी बनवायची। तर एक साईड तिकडे झाकण ठेवून मी भाजी शिजायला ठेवलेली, पीठ मळून घेतलेलं होतं, लगेचच इथे पोळ्या करायला घेतलेले। तर मला दोन्ही मुलांचे टिफिन द्यायचे होते, तर त्यांचे टिफिन पण मी कसे पॅक करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आणि मी जे काही असं म्हणजे दुपारच्या वेळेस मला वेळ मिळाला ना की त्या वेळेमध्ये मुलांना थोडेसे लाडू करून ठेवणं किंवा चिवडा करून ठेवणं किंवा चकल्या करून ठेवणं हे करत असते। तर तेच मी केलेलं होतं, तर ते त्यांना शॉर्ट ब्रेकसाठी मी देणार आहे। तर आता इथे भाजी एक साईड शिजती, आपली भाजी शिजली की लगेच आपली भाजी जी ती बनवून रेडी होते, त्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नसते आणि मस्त सुकी अशी टिफिनसाठीची भाजी आपली बनवून रेडी होते 10 ते 15 मिनिटांमध्ये। तर ती भाजी आता आपली झाल्यासारखीच आहे, शिजली म्हणजे फक्त आपल्याला डब्यामध्ये पॅक करायची। इकडे मी पीठ मळून ठेवलेलं होतं, तर पीठ छान मुरलं होतं, तर चपात्या करायला घेतलेल्या आहे आणि चपात्या मी ना बऱ्यापैकी किचन कट्ट्यावरच करते कारण की काय होतं एखाद्या वेळेला ना मल्टीटास्किंग करायची असते, त्यावेळेला ना एका वेळेला 3-3 4-4 पोळ्या जर ओट्यावर लाटायची वेळ आली ना तर ते सुद्धा लाटून होता आणि आपलं काम सुद्धा खूप पटकन होतं, आपला गॅसही वाया जात नाही। त्यामुळे मी किचन कट्ट्यावरच ते चपात्या करायला घेतलेल्या आहे। आणि मी चपात्या म्हणजे ना मुलांना जी 4 पुडाची चपाती असते ना ती पण जास्त वेळ नरम राहती बरं का, पण शक्यतो मी ना मुलांना जे पराठे आपण बनवतो ना म्हणजे पोळीचा उंडा करायचा, त्याला आतमध्ये तेल लावायचं आणि पीठ टाकायचं आणि मोदक जसा बनवतो ना आपण त्या पद्धतीने तो उंडा तयार करून घ्यायचा आणि तो लाटायचा, त्याचा पराठा तयार होतो। तर त्या पद्धतीने पराठे मी मुलांना टिफिनला देत असते आणि सकाळी सकाळी गरम गरम जेवायला कोणी बसलेला असेल तर त्यांना सुद्धा तसंच करून देते, म्हणजे छान अशी ती बाळशेदार पोळी ना खूप मस्त लागते। तर मी 9-9:30 वाजत आलेले होते, 9 वाजत आलेले होते सॉरी। तर मुलांचाही जाण्याचे वेळ होत होती, त्यांना 9 वाजता जायचं होतं मुलांना आणि मिस्टरांनाही जायला वेळ होत होता। तर मुलांना आणि मुलांचे टिफिन एकीकडे मी पॅक करायला घेणार आहे आणि त्या अगोदर मिस्टरांना जे येते सकाळची 1 चपाती आणि भाजी जेवायला देऊन टाकलेले। आम्ही ब्रेकफास्टमध्ये पोहे उपमा वगैरे खाण्यापेक्षा ना पोळी भाजी खाण्याचाच आमच्या इकडे नियम आहे, म्हणजे निहारी करण्याचा। सो त्या पद्धतीने मी त्यांना जेवायला देऊन टाकलेलं आहे कारण की ते सकाळी एकदा गेले की टिफिन घेऊन नाही जात, डायरेक्टली 6 वाजता येत्या संध्याकाळी किंवा 10 सुद्धा वाजत्या, वेळ मिळाला तर एखाद्या वेळेस दुपारी ते येत असतात। तर जसं त्यांना वेळ असेल त्या हिशोबाने ते डिपेंड करतं त्यांच्या वेळेवर, तर त्यामुळे ते घरातनं सकाळी जेवण करूनच जातात। तर त्यांना जेवायला दिलं, त्यानंतर मुलांच्या टिफिनच्या चपात्या केल्या आणि ते चपात्या करून घेतल्या, त्या थंड झाल्यानंतर आता मी ते टिफिन पॅक करायला घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने मी बटर पेपरमध्ये जे ते चपात्या पॅक करून देत असते मुलांना, जेणेकरून त्यांना असं चपात्यांना ना टिफिनमध्ये ठेवल्यानंतर घाम आल्यासारखं होतं ना ते होत नाही, त्यामुळे मी त्या अशा बटर पेपरमध्येच पॅक करून देत असते। भाजी पॅक केलेली आहे आणि चकल्या दिलेल्या आहे आणि लाडू दिलेला आहे।
तर या पद्धतीने मी मुलांचा टिफिन पॅक करत असते। अनुष्काला चकल्या आणि टिफिन थोडेसे जास्तीचे दिलेले आहे, कारण की तिच्या फ्रेंड्स पण असताना तर त्या सगळ्या मिळून खात असतात, त्यामुळे मग मी एक्स्ट्राच तिला दिलेलं असतं। 2 लाडू दिलेले, बेसनाचे लाडू केलेले होते आणि 4 चकल्या दिलेल्या आहेत, तर त्या मस्त अशा छान सगळे मिळून खातात, त्यामुळे मग तिला थोडंसं जास्तीचं दिलं। पोळी भाजी सुद्धा जास्तीचीच देत असते तिला। तर या पद्धतीने मी मुलांचे टिफिन पॅक करून घेतले आणि त्यानंतर आता मी किचनचं काम चालू आहे आपल्या, तर म्हणजे घराचंच काम चालू आहे। तर नवीन किचनसाठी मी काही म्हणजे एक एक करून वस्तू ज्या आहेत त्या ऑर्डर करत आहे, तर त्या ऑर्डर माझ्या येत आहे, तर ते मी आता पुढे येणाऱ्या व्लॉगमध्ये एक करून तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर इथे मी हे म्हणजे आता महिन्याभरापूर्वीच हे जे ज्युसर आहे ना ते आलेलं होतं, तर महिन्याभरापूर्वी मी ही व्हिडिओ काढलेली होती, तीच तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मी हे आगारोचं ज्युसर घेतलेलं आहे, सिट्रस ज्युसर। तर हे आगारोचं घेतलेलं आहे आणि हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे। हे जे प्रोडक्ट आहे ते मी स्वतः माझ्या पैशांनी घेतलेलं आहे। मला हे प्रोडक्ट आवडतं म्हणून, पर्सनली आवडतं म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे। तर खूप छान असं सिट्रस ज्युसर आहे हे आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये ॲमेझॉनवर हे अवेलेबल आहे, किंवा त्यावेळेला महिन्याभरापूर्वी सुद्धा होतं, तर ते मी घेतलेलं आहे। मला नवीन किचनमध्ये याची हाऊस होती, हे पाहिजे होतं, तर त्यामुळे हे घेतलेलं आहे। आणि पूर्ण हे स्टेनलेस स्टीलची याची बॉडी आहे, मस्त असं आता जवळजवळ महिन्यापासून मी वापरते आहे, तर खूप छान असं याचं म्हणजे परफॉर्मन्स खूप छान आहे, मला तर खूप पर्सनली आवडलं। दुसरे जे मिक्सर ज्युसर आहे ना सिट्रस ज्यूसवाले, तर ते आपल्याला प्रेस करून वगैरे काढायचं असतं, आपले खांदे दुखून जातात, पण ह्याला तसं काही नाही। आपण फक्त आल्हाद असा हा जो इकडे असं हॅमर सारखा नॉब दिसतोय ना, तो आपल्याला हलकासा फक्त प्रेस करायचा आहे आणि मस्त असा एक साइड आपलं ज्यूस जो आहे तो ऑरेंज ज्यूस बाहेर पडतो। तर हे याचा मी डिटेल व्हिडिओ जो आहे मी ज्यूस कसा बनवते तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करालच, पण हे जे प्रोडक्ट आहे ते एक नंबर आहे। कोणाला घ्यायचं असेल तर ते नक्कीच घेऊ शकता, खूप मस्त आहे आणि आपले पैसे अजिबात वाया जाणार नाही, एकदम असं वर्थ इट असं प्रोडक्ट आहे, तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता। तर मैत्रिणींनो, असा होता आपला आजचा व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। इथून मागे जसे तुमच्या मैत्रिणीला तुम्ही सपोर्ट करत होत्या तसंच आता इथून मागे सपोर्ट करत होत्या तसंच इथून पुढे सुद्धा सपोर्ट करत जा, तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे आणि तुम्हाला सुद्धा खूप छान छान असे व्हिडिओज आता इथून पुढे बघायला मिळेल। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।